नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. ब्रिटिश संसदेत निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. धुळे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. धुळे शहर पांझरा नदीकाठावर आहे. धुळे शहर पांझरा नदीकाठी आहे. पुढील प्रश्न पहा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोज मिलेन बाथ्यू. पुढील प्रश्न पहा. अशोक चक्र पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? अशोक चक्र पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नीरजा भानोत. नीरजा भानोत. पुढचा प्रश्न पहा. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे गणेश वासुदेव मावळंकर. गणेश वासुदेव मावळंकर. पुढील प्रश्न पहा. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? योग्य उत्तर आहे हिरालाल जे कानिया. हिरालाल जे कानिया. पुढील प्रश्न पहा. वनस्पती तेलाचे संतृप्त चरबीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती तेलाचे संतृप्त चरबीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर योग्य उत्तर आहे हायड्रोजन. हायड्रोजन वायू वापरला जातो. पुढील प्रश्न पहा. लोकरीच्या कपड्यांच्या ड्राय क्लिनिंग मध्ये काय वापरले जाते? लोकरीच्या कपड्यांच्या ड्राय क्लिनिंग मध्ये काय वापरले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बेन्झीन. बेन्झीन. पुढचा प्रश्न पहा. जाहिरातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगीत डिस्चार्ज ट्यूबमध्ये कोणता वायू वापरला जातो? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. जाहिरातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगीत डिस्चार्ज ट्यूबमध्ये कोणता वायू वापरला जातो? योग्य उत्तर आहे निऑन. निऑन. पुढील प्रश्न पहा. अणूचे रासायनिक गुणधर्म कशावर अवलंबून असतात? अणूचे रासायनिक गुणधर्म कशावर अवलंबून असतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अणुक्रमांक. अणुक्रमांक. पुढील प्रश्न पहा. मेंडेलने आनुवंशिक वनस्पती निवड प्रयोगासाठी कोणती वनस्पती निवडली? मेंडेलने आनुवंशिक वनस्पती निवड प्रयोगासाठी कोणती वनस्पती निवडली? पर्याय पहा. गाजर, टोमॅटो, कांदा, वाटाणा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाटाणा. वाटाणा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. बेडूक प्राण्यांच्या कोणत्या वर्गात येतो? बेडूक प्राण्यांच्या कोणत्या वर्गात येतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उभयचर. उभयचर. पुढील प्रश्न पहा. पेशींच्या गटाला काय म्हणतात? पेशींच्या गटाला काय म्हणतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऊती. पेशींच्या गटाला ऊती असे म्हणतात. पुढील प्रश्न पहा. गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कशाला म्हटले? गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कशाला म्हटले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन. कधीच आहे ते? 1942. प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. गांधीजींची हत्या कोणी केली? कोणी केली होती? सर्वांना उत्तर माहिती पाहिजे. योग्य उत्तर आहे नथुराम विनायक गोडसे. नथुराम विनायक गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली होती. पुढचा प्रश्न पहा. ओझोन वायूची संज्ञा कोणती आहे? ओझोन वायूची संज्ञा कोणती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे O3. O3.
लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, मानवी शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मानवी शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.